नमस्कार, मी संजय ठाकरे, पर्यवेक्षक जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा. सत्र 2010 2011 10वीची बॅच आणि तीच वर्ग 12वीमध्ये 2012-2013मध्ये. यापैकी एवढे विद्यार्थी या आजच्या माझी मेळाव्यामध्ये उपस्थित राहिले. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वागत केलं आहे. मुख्याध्यापक श्री उपगणलावार सर, त्यानंतर सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री पत्तीवार सर यांचं या ठिकाणी स्वागत करताना, त्यानंतर श्री निरंजने सर, या बॅचचे इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक श्री लांबट सर यांचं कुंकुम तिलक आणि या ठिकाणी स्वागत. यानंतर श्री हिरादेवी सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करीत आहे. मान्य श्री साळवे सर यांचं या ठिकाणी वर्गामध्ये स्वागत. मान्य उपगणलावार मॅडम, त्यांच्यासोबत सौ वाकडे मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी 12वीच्या विद्यार्थिनींनी स्वागत केलं. यानंतर मान्य श्री कुंभारे सर, जेव्हा ही बॅच 10वीत होती तेव्हा कुंभारे सरांनी त्यांना शिकवलं होतं. आणि प्राध्यापक श्री टेकम सर. त्यानंतर येणारे जे 2010-11ची जी 10वीची बॅच, म्हणजेच ज्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या बॅचमधील ह्या विद्यार्थिनी आहे. त्यांचंसुद्धा हळदी कुंकूने नियमित असणाऱ्या 12वीच्या विद्यार्थिनींनी त्यांचं स्वागत करत आहे. तर अशा प्रकारे भारतीय संस्कृतीनुसार या ठिकाणी प्रवेश केलेल्या त्यावेळेच्या सर्व हे वर्गमित्र आणि मैत्रिणी यांचं स्वागत. यावर्षीची जी 12वीची बॅच आहे त्यांच्यामार्फत यांचं या कक्षामध्ये स्वागत करीत आहे. या 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे. हे सूरज झाडे, मुख्य आयोजक या कार्यक्रमाचे. त्यानंतर त्यांचेच हे वर्गमित्र आहे, हे सुद्धा वर्गमित्र. त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी कुंकुम तिलक करून भारतीय परंपरेनुसार. हे सर्व त्यावेळेचे वर्गमित्र आहेत, हे मोठी माणसं नाहीत. आणि यांना शिकवणारे जे शिक्षक आहे कदाचित ते सुद्धा यांना कदाचित ओळखणार नाही, आणि म्हणून यांच्या ओळख्या, यांचा परिचय त्यांना या ठिकाणी सर्वांसमोर द्यायचा आहे. गावात असणारे हा बुरांडे हा इतरांच्या परिचयाचा आहे, परंतु ही जी मंडळी आपल्याला दिसते ती मात्र इथे नाही. ही जी इयत्ता 10वीची सत्र 2010-11ची जी बॅच आहे, ही खरंच खूप मेहनती ठरली आहे. स्वतःचा संघर्ष करून, मेहनत करून त्यांनी मोठमोठी पदं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भूषवली आहे. आणि या ठिकाणी त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतीलच. त्यांच्याकडून, त्यांच्या शिक्षकांचा एवढंच नव्हे तर जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालयामध्ये
सध्याही कार्यरत असलेल्या गुरुवर्य आणि सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं. तर बघूया हा छोटेखानी कार्यक्रम. विद्यार्थी मैत्रिणी आणि माजी विद्यार्थी या सर्वांचं मी मनपूर्वक काळजातून सर्वांचं स्वागत करतोय. स्वागतम. खऱ्या अर्थानं आज जर का आपण बघितलं तर एकीकडे तरुण पिढी भरकटलेली रस्त्यावर दिसत आहे आणि दुसरीकडे ज्यावेळेस आमच्याकडे मोबाईल 2G नव्हता, एक 2Gचा फोन 2Gचा डाटा असायचा, त्याच्यावरती फिरेपर्यंत गोल फिरेपर्यंत आमचं एक गाणं डाउनलोड होतं, तोपर्यंत आम्ही बुक लिहित होतो. परंतु आजची जर पिढी बघितली तर आज 5G आला, परंतु शिक्षणापासून आमची मुलं वंचित होताना दिसत आहेत. दुसरीकडे जर का बघितलं 2Gचा जमाना आला, 3G आला, 5G आला, परंतु गुरुजी मागे कुठेतरी नेस्त्रापूर झाले होता. परंतु आमच्या वेळेस ज्या गुरुजीने आम्हाला घडवलं त्या गुरुजीच्या माध्यमातून आम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. एकीकडे इथे बसलेले सर्व शिक्षक वृंद, ज्या शिक्षकांनी आम्हाला घडवताना या शाळेमध्ये एखादी प्रश्न असेल, प्रश्नाचे उत्तर जर का समजा आलं नाही तर आम्हाला तिथे उभं करत होते. बेंचा सावर 1 घंटा अर्धा घंटा उभं करत होते. त्यावेळेस सरांनी आम्हाला उभं केलं होतं, परंतु आज त्या सरांमुळे आम्ही आमच्या पायावरती उभे झालो. एवढी मोठी क्रांती घडत असताना या सर्वात आधी या संपूर्ण शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या होत्या. कारण या गुरुजनांमुळे आज समाजात आमच्याकडे पाहण्याचा आरसा हा लोकांमध्ये उत्कृष्ट दर्जा झालाय. तेव्हा या संपूर्ण कार्यक्रमासाठी इथे बसलेल्या सर्व माझे मित्र मैत्रिणी, विद्यार्थी आणि शिक्षक वृंद या सर्वांनी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि मी सर्व इथे बसलेल्या सर्व पाहुण्यांना, शिक्षकांना विनंती करतोय की आई सावित्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी कर्मवीर श्रीहरी जीवधर साहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दीप प्रज्वलन करून या सदर धाडस सोहळ्याचं आपण सर्व साक्षीदार राहाल. तेव्हा मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण या सर्व प्रतिमेला दीप प्रज्वलन तथा माल्यार्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करावं. खऱ्या अर्थानं वयाच्या 14-15 वर्षापासून
तर आज वयाच्या 30वी वर्ष होणार प्रत्येकाने चेहरे बदलले, प्रत्येकाचे विचार बदलले, प्रत्येकाच्या अंगकाट्या बदलल्या, या संपूर्ण जरी बदललं असेल पण तरी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची यांची असलेली मैत्री बदलली नाही, हे सर्वात मोठं योगायोग आहे. आणि त्यामुळे निदान या भेटीगाडीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व आता आपल्याला वयाच्या 14-15 वर्षात एखाद्या शिक्षकांना जर पाहिलं असेल ना, आता 30व्या वर्षात एखाद्या विद्यार्थ्याला पाहत असेल तर त्यावेळेस ओळखू शकत नाही, इथपर्यंत आलेला आहे. कारण चेहऱ्यावरची दाढी वाढलेली आहे, काही लोकांनी तर पिकून गेली, काही लोकांनी तर पिकून गेले, काही लोक सामावून गेले, किंवा काही लोकांची उंची वाढली, किंवा काही लोक अंगात वाढले, त्याच्यामुळे ते चेहरे ओळखायला येत नाही. याच्या माध्यमातून मी विनंती करतोय सन्माननीय आमचे गुरुजन आदरणीय प्राध्यापक माजी प्राध्यापक दगडे सर यांचं आगमन झालं. मान्यवरांच्या फोटोच्या पूजनानंतर उपस्थित सर्व गुरुवर्यांचं या ठिकाणी स्वागत आणि माजी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आलं. कुठलाही विषय असला एकदा जोरदार काढून आणि जे समाजात घडतं ते शाळेमध्ये घडलं पाहिजे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आज तेच काम करत करत जे शिक्षक इथपर्यंत पोहोचले आणि त्या शिक्षकांनी स्वतःचा श्रम, स्वतःचा पैसा आणि स्वतःची मेहनत विद्यार्थ्यांना खर्ची घालली, असे सन्माननीय कनिष्ठ विभागातले सन्माननीय सावळे सर यांच्या एकदा कार्यालयाला स्वागत करतो. शिकवत होते आम्हाला, बाकीच्या वर्गाला काय शिकवत होते माहिती नाही, परंतु हा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आयुष्यात माणूस लाल बनत नाही. असे ज्यांनी विद्यार्थी घडवले असे सन्माननीय कुंभरे सर यांच्या स्वागतासाठी, कुमार सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो. त्याचे अनेक शिक्षक असतील, परंतु ज्यांनी या ग्रंथालयाला येऊन शिक्षकांसोबत मिळून मिसळून आणि अनेक विद्यार्थी घडवून ज्यांच्या अंगी कलागुण असतील त्याला कलागुण दाखवण्याचे काम, ज्यांच्या अंगी क्रीडात्मक गुण असतील त्यांना क्रीडात्मक गुण दाखवण्याचे काम, किंवा ज्या विद्यार्थ्यांना खरंच शिक्षणात घडायचं आहे असं शिक्षणात घडवण्याचे काम, असं काम ज्यांनी केलं, ज्यांनी मूळ गाभा तयार केला, असे सन्माननीय आदरणीय टेकाम सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतोय. सन्माननीय कार्यालयाला स्वागत करा. विनोद कार्यक्रम केला पुन्हा संपूर्ण भागांच्या शिक्षक वृंदाच्या शब्द यानंतर
आज आपण सर्वजण सुवर्ण मेळाव्याचे साक्षीदार व स्नेह मेळाव्याचे उपस्थित आहोत आणि याची प्रास्ताविक करण्यासाठी जबाबदारी ही माझ्यावर दिलेली आहे। तसेच जनता विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालय महाविद्यालय धाबा येथे इयत्ता 2012 व 2013 या सत्रात तरी या कार्यक्रमामध्ये शिक्षक वृत्तींचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी या सर्व गोष्टी होणार आहेत। त्यानंतर जुन्या जन्मांना सुगंधित करूया, मैत्रीच्या नात्याला जळ काढण्याचा आधार देऊया। या कार्यक्रमाचा नेमका उद्देश म्हणजे आपल्यातील आपुलकीपण सर्व जागृत होणे यातील उद्देश आहे। प्रिय मित्रांनो, आपण कुटुंबीयांमध्ये जीवनाच्या धावपळीत आपल्या कितीतरी वेळा एकत्र येण्याची संधी मिळते। आज आपण सर्वजण आपल्या रोजच्या कामातून थोडं अंतर काढून एकत्र येऊन या क्षणासाठी एकत्र आलेलो आहोत। आपल्या सर्वांच्या जीवनातील छोटी मोठी गमती त्यांचे विचार, अनुभव, त्यांच्या गोष्टी आणि आजची या संध्या आनंदासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। नवीन आठवणी म्हणजेच आपल्याला जुन्या आठवणी कोणत्या मार्गावर पोहोचलेल्या आहेत त्यातील आपल्याला काही आपले प्रेमाचे तसेच आपुलकीचे नाते अजून काही समोरही घट्ट पकडून ठेवण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। गेट टुगेदरच्या प्रसंगी खूप काही गोष्टी शिकतो, हसतो, आनंद होतो आणि मनातील प्रत्येक क्षण हा गेट टुगेदर मध्ये होतो। हे क्षण आपल्या आनंदाच्या गप्पा करूया, स्नेहसंबंधांचा अधिक मजबूत पाया हसत खेळत आनंदी राहावे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। तर आपण सुरुवातीला जे काही क्षण लहानपणी किंवा आपण या ठिकाणी 11वी-12वी जे काही गमावलेले क्षण आहे त्यासाठी आतून पुकारा तसेच आनंद या ठिकाणी जमलेलो आहोत। तसेच त्यानंतर आपल्या शिक्षक लोकांचे तसेच स्नेहसंमेलनाला लाभलेले 2012-13 यातील विद्यार्थी त्यांचे मनोगत व्यक्त होईल। त्यानंतर अधिक भाषण होईल। त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये अशा या कार्यक्रमाची योजना केलेली आहे। एवढेच बोलते आणि मी थांबते। जेव्हा सुरुवातीला 5 शिक्षकांना आमंत्रण करतोय, त्यानंतर परत 5 शिक्षकांना आमंत्रण करू। काही विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांना पण सत्कार करायचा आहे। विद्यालयाला ज्युनियर कॉलेजला आणि सिनियर कॉलेजला, कनिष्ठ महाविद्यालय तथा ज्युनियर कॉलेजला त्यांनी बांधून ठेवलं, ज्यांच्या आदेशावरती संपूर्ण कॉलेज चालतात असे सन्माननीय प्राचार्य महोदय, सन्माननीय आदरणीय उपगणवार सर यांचा सत्कार या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूमध्ये पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। पुस्तकाने सत्कार करतात। एकदा त्यानंतर गरजा सरांचं स्वागत करा। ज्यांनी आयुष्याचे गणित घडवलं, गणित शिकवता ज्यांनी आयुष्याचे गणित घडवलं, विद्यार्थ्यांना घडवलं, सन्माननीय एकदा जोरदार टाळ्या पुस्तक
या पुस्तकामध्ये महिला दरवर्षी सेंटरवरती मी आणि टेकाम सर लागतात आणि टेकाम सरांनी इथे बसलेले तमाम जेवढे विद्यार्थी आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्या सर्वांचा मूळ म्हणजे जो झाडाचा रोपटा आहे त्याचं मूळ तयार केलं आणि रोपटं फुलण्याचं संपूर्ण शिक्षकांनी काम केलं होतं. माझे सन्माननीय टेकाम सर यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतोय. मी स्वतः राहील आणि बसलेले ज्या लोकांना यायचं त्या सर्वांनी येऊन सरांचा सत्कार करावा. या बंडू, विनोद, विद्या, पल्लवी, वृंदा, सचिन, विजय या सन्माननीय टेकाम सरांचा आपण शांत पुस्तक घेऊन सत्कार करीत आहोत. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. मान्य श्री पत्तीवर सरांचं मनोगत आणि या बॅचच्या विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देताना माझे वडील गजाननराव पत्तीवर हे आणि जुतोडे गुरुजी दोघे जण मित्र होते, विद्यार्थी मित्र होते, दोघे एकाच वेळेला क्लासमेट होते. ते वकील झाले, नंतर शिक्षकी शाळेमध्ये गुरुजी झाले, त्यामुळे गुरुजी म्हणतात त्यांना. आणि त्यांनी सांगितलं की बा ते नावानेच बोलत होते की तुम्ही धाब्याला शाळा काढा. मग त्यांनी धाब्याला 1961 ला धाब्याला शाळा काढली. तेव्हा फक्त 4च वर्ग होते. 1961 ला फक्त 4च वर्ग होते, वर्ग 5वी, वर्ग 6वी, वर्ग 7वी, वर्ग 8वी. आणि तेव्हा शाळा भरत होती. आता जे मठ आहे कोंड्यामाल्याचं, तिथे जे बाजूला जी बिल्डिंग आहे तिथे शाळा भरत होती. काही दिवस घोगरे पाटलाचं जे घर आहे ते आता त्या घोगरे पाटलांनी घेतलेलं आहे, तिथे भरत होती. काही दिवस भट्टीच्या बाजूला जी चाळ आहे तिची दारू भट्टी आहे तिथे शाळा भरत होती. आणि नंतर मग आता ही बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग त्यांचे सुपुत्र स्वर्गीय संजयराव जुतोडे यांच्या काळात सुरू झालेली आहे. आपल्या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुद्धा माझं विनम्र अभिवादन. आणि आज स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांना सुद्धा माझं विनम्र अभिवादन. आणि तेव्हा शाळा होती जे आता घोगरे पाटलांनी जे घर बांधलेलं आहे त्या घोगरे पाटलाच्या घरी खादी ग्रामोद्योग नावाचं भंडार होतं, तिथे आमची शाळा भरत होती. तिथे 5वी ते 8वी असे 4च वर्ग होते आणि विद्यार्थी होते फक्त 70. विद्यार्थी फक्त होते 70 आणि ते 70 विद्यार्थ्यांमध्ये 10 विद्यार्थी राहत होते गैरहजर. त्यांची परीक्षा फी आम्ही स्वतः देत होतो. आणि ही शाळा आज तुम्हाला चांगल्या रूपामध्ये आज दिसत आहे. ज्या शाळेला कारण तेव्हा विद्यार्थी मिळत नव्हते, तर नंतर विद्यार्थी त्यांचे फी भरून त्यांच्या पालकांना रिक्वेस्ट करून कसे तरी मग आपण तो 8 वर्ग चालू होतो. नंतर 2 वर्षानंतर 9वा वर्ग ओढला. एका सेंटर धाबाई नव्हतं, कोणतीतरी नव्हतं. तेव्हा होतं जनता विद्यालय कोठारी. त्या काळात सेंटर होतो 1980-81 ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. त्यावेळेला सेंटर होते जनता विद्यालय कोठारी. इथून विद्यार्थी बिचारे कोठारीला जात होते. कोणते पास केले, कोणी पास केले पुन्हा MPSC परीक्षा वृंदावडावी सध्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे. ती MPSC परीक्षेला ट्राय करत आहे. एक मार्काने तिचं नशीब जरा कमजोर आहे. आणि आता याचं सुद्धा करंज सुद्धा सिलेक्शन जिल्हा परिषद आरोग्य विभागात होणार आहे. हा करंज उभा आहे, त्याचं सुद्धा आरोग्य विभागात सिलेक्शन होणार आहे. आणि MPSC ची परीक्षा सुद्धा तो म्हणजे पांढेरा लावा, लाज नाही काही पांढेरावाला आपल्यापेक्षा जास्त कमवतो. आता मी एवढा झालो, BA झालो, MA झालो, पांढेरा कसा झालो बा, हे मनातून सोडून द्या. कोणताही धंदा करण्याकरता लाज बाळगायची नाही. मनाशी काहीतरी ध्येय धरा. एक मनाशी मला हे बनायचं आहे बा, मला निश्चित मला हे पाहायचं आहे बा. शेती करा, पण शेती चांगली करा, आधुनिक पद्धतीने करा. शेतीचे मुलं आहेत, दुग्ध व्यवसाय करा, कुक्कुटपालन. सचिन तुम्ही दाढी आहे बघा हा, मी त्याच्याकडे नेहमीच करतो, त्याच्याकडेच काम करतो. तर त्यांनी रोजीरोटीचा आपला धंदा लावला. त्यांनी शिकलं, ते शिकले ना जाऊन 4-5 वर्ष ट्रेनिंग घेतली. नंतर त्यांनी आज ते कॉम्प्युटर चालवतात. म्हणून आपण जरी नोकरी नाही लागली तरी आपण असा विचार करायला पाहिजे काहीतरी आपण धंदा करायचा, चांगली शेती करायचा, चांगला व्यवसाय करायचा. मग तो लहान असो की मोठा असो, हे तुम्हाला मी सांगतो. कारण आज 12 वर्षानंतर मी 12 वर्षाच्या समोर 30 जुलै 2012 ला इथून रिटायर्ड झालो.
सर्वच आयोजक मंडळी, सर्व आयोजकांनी अतिशय खूप चांगल्या रीतीने तुम्ही आमचं स्वागत केलं, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचं आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. या निमित्ताने 2012ची गोष्ट मला आठवण आली. सर्वांचे चेहरे एकमेकाला आपण ओळखी झाली आपल्याला आणि एकमेकाची मैत्री वाढलेली आहे. या निमित्तानं तुम्ही एकमेकाचे फोन नंबर घेऊ शकता, कॉन्टॅक्ट वाढवू शकता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवून तुम्ही चांगल्या रीतीने चांगल्या कोणत्या गोष्टी चांगल्या विचार विनिमय करू शकता. त्यामुळे हा आगळा वेगळा कार्यक्रम यांच्या डोक्यात आला आणि तो कार्यक्रम त्यांनी ते चांगल्या प्रकारे म्हणजे करून दाखवला. त्याबद्दल मी आयोगाचे परत एकदा आभार मानतो. 11वी 12वी तर ऐकूया त्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे अनुभव, संघर्ष आणि व्यवसाय परिचय सुद्धा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का गुड मॉर्निंग, आता तर 3:30 वाजलेले आहेत, 2:30, आणि तुम्हाला गुड मॉर्निंग का बरं म्हणावं. तर आपण कार्यक्रमाचं नियोजन खूप दिवसापासून करत आहोत, पण ते शक्य झालेलं नाही. हिंदीमध्ये जे म्हणतात जब जागो तब सवेरा, आणि यदाकदाचित काही दिवसापूर्वी आपण सगळ्यांना जाग आली, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना, सरांचा तर सगळ्यांचा सपोर्ट होता आणि आपण शब्द दिला सरांना, सर आपण हजर व्हा, तर आपण सरांनी सगळ्या सरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. पण तो प्रश्न होता फक्त आपला, त्यामुळं सगळ्यांनी जसं प्रेझेंटिंग आपण घेतो तर त्या माझ्यासोबत एकदा म्हणा सगळ्यांना गुड मॉर्निंग, कारण आपण जागे झालेलो आहोत या कार्यक्रमानिमित्त. आणि आपण सध्या मी एक नोकरीवरती आहे, कोर्टामध्ये काम करतो शिपाईमध्ये, आणि सध्या आपण सर्वांना पदवीधर सरांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे आणि या ठिकाणी सरांनी सुद्धा मार्गदर्शन, बाकी इतर सरांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आमच्या जेव्हा म्हणजे माझं शिक्षण 5वी ते 12वी पर्यंत इथंच झालेलं आहे आणि 4थी पर्यंत झेडपी मध्येच होतो मी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला. 5वी ते 12वी पर्यंत सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय पदवीधर सर, आदरणीय साळवे सर, आदरणीय गतकुले सर असतील, दांडे सर असतील, आदरणीय हिरादेव सर, ठाकरे सर आहेत आणि साळवे सर आहेत, वाकडे मॅडम आहेत, तांबट सर आहेत, दगडी सर आहेत आणि सगळेच, आणि उपगंजावर मॅडम आणि सर विषय सुद्धा मला मी थोडी माहिती काढली, मला बरंच माहीत झालेलं आहे. तर आपण सुद्धा मार्गदर्शन केलं. तर या ठिकाणी काही आठवणी आहेत ज्या आहेत. सर लांबट सर, आपल्याला लक्षात असणार तर मला एक माझी मेमोरीमध्ये मला एक गोष्ट आहे, कारण का क्लासमध्ये असताना सगळ्यात छोटा मी दिसायचो, मे बी तुम्हाला लक्षात असणार तर छोटा आणि कम वेटेड. मला सगळेजण चिडवायचे की छोटा पिलू समथिंग. तर मला लक्षात आहे जेव्हा आपल्या शाळेमध्ये शिबिर व्हायचं, कार्यक्रमाने म्हणजे शिबिर असायचं, आरोग्य शिबिर, त्यामध्ये आपल्या सर्वांची तपासणी व्हायची. तर तपासणी व्हायची तर क्लासमध्ये बसून असल्यानंतर मला तर कुठली बिमारी नाही, पण लांबट सर मला नेहमी म्हणायचे, सर आपल्या लक्षात असणार तर तू छोटा आहेस, तर त्यांच्याकडे जाऊन हाईट वाढवायची आणि बॉडी बनवायच्या गोळ्या घ्यायच्या तुम्हाला. तर आता तेव्हा ना समज, कारण का सर 8वी 9वीचं आणि तेवढं मॅच्युअर्ड नाही, तर मला समजायचं नाही. तर एकदम असं मला वाटलं, कारण का सगळे हसायचे, चला मग मिळत असतील मे बी. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना विचारलं का मला हाईट कमी आहे किंवा बॉडी, तर काही अशा पद्धतीच्या गोळ्या आहेत का, तर त्या मिळून यायचे नाही, ते अगून लावायचे, काही मजाक लावली का, चला तुम्ही बाबा आहे. तर मला हे सांगायचं सर, त्या हाईट गोळ्या तर मला कधी मिळाल्या नाही, पण सर आपण जो वैचारिक वारसा दिला, जे आम्हाला शिक्षण दिलं, यामुळे समाजामध्ये माझी उंची नक्कीच वाढलेली आहे, माझं थोडंफार तरी वजन वाढलेलं आहे. त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे सर. आणि सर या ठिकाणी सर आमचे इंग्रजी शिक्षक आदरणीय दगडी सर उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा उत्कृष्टरित्या इंग्रजी शिकवलेलं आहे. तर या ठिकाणी सर परत माध्यमिक लेवलला खाली सर होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला सर माझा. परत मी त्यांना सांगितलं, म्हणजे बोलणं झालं त्यांच्याशी, पण सरांचं काही तब्येती कारणास्तव आपण सर्वांना माहीत असावी ते उपस्थित या ठिकाणी होऊ शकले नाहीत, कारण का त्यांची तब्येती एकदम म्हणजे नॉर्मल म्हणजे आहे नाही. तर त्याबद्दलचा चांगला अभ्यास केलेला होता, मला बऱ्यापैकी मार्क आहेत राज्यशास्त्रामध्ये. तर त्यांचं सुद्धा मी आणि काळात लक्षात राहील. आणि जो विज्ञानाचा जो प्रसंग आहे, आता मी एक्सप्लेन करणार नाही, तो मी अक्षयला सांगितलेला आहे. जो आपला नळकांडीचा आणि गुजचा होता तो जे गुजकांडीची फोडली होती त्याचा तो प्रसंग अक्षय आठवण करून देणारच आहे आपण सर्वांना सर, खूप गमतीच आहे तो.
आणि सर अजून आपल्याला सांगायचं झालं सर लांबट सर गणिताचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच हिरादेव सर, आपण आम्हाला गणिताविषयी उत्कृष्ट आणि गणितामध्ये सर कुठलाही प्रॉब्लेम असला त्याबद्दल मी आपले सर हिरादेव सर आणि लांबट सरांचा आभार व्यक्त करतो. सर उपकंदावर मॅडम आणि सर या ठिकाणी उपस्थित आला, पण मी बरेच पण ते का कडक आहे आणि का कडक असलं पाहिजे याचं सगळं श्रेय सर याबद्दल आभारी आहे सर. या ठिकाणी परत आपले निरंजन सर आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, मराठी शिकवलं. आणि धांडे सर आहेत, त्यांनी सुद्धा मराठी शिकवलं जसं. आणि वाकडे मॅडम सुद्धा आहेत, त्यांनी पण आम्हाला मराठी शिकवलं. आणि सर टेकाम सरांविषयी सांगायचं झालं तर 26 जानेवारीचा प्रसंग आहे. मी म्हणजे सुट्टीवर असल्यामुळं आपल्याला प्रेझेंटी कुठं ना कुठं द्यावी लागते आणि त्यामुळं मला कॉलेजमध्ये येऊन अपीअरन्स सर्टिफिकेट द्यावायचं होतं ऑफिसला. तर त्यामुळे उपस्थित असताना टेकाम सरांनी मला प्रमुख कार्यक्रमाचा अतिथी म्हणून या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल मी सर शब्दशः आपला ऋणी आहे. आणि काय असते त्याची ओळख मला टेकाम सरांनी करून दिली होती. ते पुस्तक आजही माझ्याकडे आहे. केस पुस्तक केस आधारचं पुस्तक होतं, माझ्याकडे आजही आहे सर. मी आपला खरंच ऋणी आहे. आणि सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि बोलण्याची संधी दिली. आणि सर आपण सर्वांचा आशीर्वाद, शिक्षक वृंदांचा आणि विद्यार्थ्यांचा आशीर्वाद सुद्धा माझ्यावरती असावा. मी आपल्याकडून ही सदिच्छा व्यक्त करतो सर. आणि मी माझ्या आपल्या मनोगत धन्यवाद. या शिक्षक वृंद सत्कार सोहळ्यानिमित्त उपस्थित झालेल्या 2010-11ची जी बॅच आहे 10वीची, त्यांचे अनुभव आपल्याला बघावं लागेल पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचसोबत त्यांच्या शिक्षकांचे विचार आणि शुभेच्छा बघणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.